मिला दे रे अब्बा महबूब से आकांक्षा मनात बाळगून तेव्हा शुश्रूषा करण्याचा प्रयत्न केला. भक्तीचा ओलावा टाकला, प्रेम रसपातण्याचा प्रयत्न केला, तरी पण स्फूर्ती घडलं असं काही नाही हो. ज्याप्रमाणे ह्या मानवी जीवनात हे दोन्ही हात एकमेकाला सहाय्य करतात, मदत करतात, त्याप्रमाणे आध्यात्मिक आणि विज्ञानाचा समन्वय असायला पाहिजे. नुसत्या त्या आध्यात्मिकाकडे जर आपण पाहायला गेलो, हा मनुष्य समाज बुद्धी निर्बुद्ध ठरू शकतो आणि विज्ञान नाच जर का जगायला गेलो विश्वाची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. दोन्ही गोष्टीचा आधार घेऊन आपल्याला तिसरा मार्ग कसा शोधता येईल याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणून श्री श्रीरामजी म्हणतात, प्रयत्नार्थी परमेश्वर हिरानी पोचतो माती, प्रयत्नार्थी परमेश्वर हिरानी पोचतो माती.
आणि प्रसंगाला तोड द्या दम पाहिजे छातीत. प्रसंगाला तोड द्या दम पाहिजे छातीत. आणि म्हणून काय म्हणतो माझ्या मायबाप हो लक्ष दिलं पैसा. बुद्धीची एकाग्रता केल्याशिवाय चित्ताची शुद्धता होऊ शकत नाही. आणि हे चित्त जर शुद्ध झालं नाही कोणी व्हायचं नाही असेल का सत्ताची गती सन्मार्गाची क्रांती करणारा नाही. आणि म्हणून संत रविदास म्हणतात मन चंगा तो तीरे गंगा. हे मन चंगा तो तीरे गंगा. आधी मन घ्यावं हाती तो गणराज गणपती म्हणतात. आधी मन घ्यावं हाती तो गणराज गणपती म्हणतात.
परंतु शहीद श्री राम जी म्हणतात मैं जिस गण को मानता नहीं जो गिरजा के पेट में समाया था। मैं जिस गण को मानता नहीं जो गिरजा के पेट में समा था, मैं जिस गण को भरता नहीं जिसका शिव जी को भुलाया था, मैं जिस जन को मानता हूँ वो संकल्प सृष्टि का दाता है, पिंड ब्रह्मांड का रखने वाला, पिंड ब्रह्मांड का रखने वाला, ये दुनिया का त्राता है, ये है दुनिया का त्राता है। त्या गणाला वंदन करताना, त्या गणाची आराधना करताना काय म्हणतो आहे, कर्तव्य केल्याशिवाय रहस्य करणार नाही, कर्तव्य केल्याशिवाय रहस्य करणार नाही। मूर्ती कोणत्याही देवाची असो, ती पाण्यामध्ये जळणार नाही, मूर्ती कोणत्याही देवाची असो, ती पाण्यामध्ये जळणार नाही। विज्ञान श्राप की वरदान, विज्ञान श्राप की वरदान हे समजल्याशिवाय प्रगतीचे पाऊले कधी पुढे पडणार नाही, प्रगतीचे पाऊले कधी पुढे पडणार नाही। आणि म्हणून काय म्हणतो, जरा लक्षपूर्वक ऐका माझ्या माय बाप, Thank you.
अहोभाग्य समजावं लागेल आमचं. अहोभाग्य समजावं लागेल. थांबणा ह्या ठिकाणी नवरात्रीच्या उत्सवानिमित्त ह्या ठिकाणी दुय्यम खेळागमतीचं आयोजन करण्यात आलं आणि ह्या दुय्यम खेळागमतीच्या आयोजनामध्ये आम्हाला सहकारी आम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून लाभून दिले त्याबद्दल ह्या कार्यकारी मंडळाचे जे अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ता सदस्यगण आहेत त्या सर्वांचं सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो की आज ह्या ठिकाणी दुय्यमला प्रोग्राम आणि ह्या दुय्यमला आम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून लाभलेले ज्यांनी आपल्या आवाजाच्या भरोश्यावर कलेच्या भरोश्यावर विदर्भ नाही महाराष्ट्रात नाही संपूर्ण मध्य प्रदेशातही ज्यांच्या नावाचा डंका गाजतोय. मूर्ती जरी का लहान असेल पण कीर्ती महान आहे. मूर्ती जरी का लहान असेल पण कीर्तीला महान आहे. अरे कहा राजा भोज कहा गंगूतिरी अशी परिस्थिती निर्माण आहे. शेवटी का समजतो कहा राजा भोज कहा राजा भोज कहा गंगूतिरी कारण नागपूर जिल्हा ना भंडारा जिल्हा नागपूर जिल्ह्याने भंडारा जिल्हा आमची गंमत भंडारा जिल्ह्याने भंडारा जिल्हा नागपूर जिल्ह्यात आमच्या बराच फरक आहे आणि म्हणून त्यामुळे आज या कार्यक्रमाला प्रतिस्पर्धी लाभलेले प्रत्येकाच्या ओठावरती ज्यांच्या नावाचा दंगा लागतो असे मान्यवर आदरणीय शहीद साहेब सुरतजी नवघरे यांच्याशी आजचा दुय्यमचा प्रोग्राम रीतिरिवाजानुसार पहिल्या नावाचा मानकरी यांना त्याने एका प्रश्नाची विचारणा करतो मान्यवरजी. नवघरे साहेब एका प्रश्नाची विचारणा करतो कोणतंही जरी कार्य करायचं म्हणतात तर आपल्याला त्या गणाची पूजा करावी लागते. काही असो आपली घडी गंमतही घरी असेल कोणतंही सांस्कृतिक शुभ कार्य जर करायचं तर आधी त्या गणाचं पूजन करावं म्हणतात गणपतीची पूजा करावं म्हणतात. तर प्रत्येकाच्या ओठावरती गणपती 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 गणपतीचे महात्म्य काही आगळे वेगळे आहेत. गणपतीचे महात्म्य काही आगळे वेगळे आहे. मला म्हणायचं तात्पर्य एवढंच आहे मान्यवरजी गणपती 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 आपण सर्व करतो तुम्ही आम्ही सारे जण करतो परंतु हा गणपतीची उत्पत्ती ह्या गणपती नावाची उत्पत्ती कुठून झाली आणि तो सर्वप्रथम गणपती नावाला कोण संबोधलो कोण होता व्यक्ती तो गणपती नावाचं संबोधन केलं त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव सांगायचं आहे बाकी दुसरं काही विचारत नाही. ऐका काय म्हणतो आहे आधी चोरी साधू नये आणि म्हणून तो देवाची आराधना करते.
नाचणी